आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे, थांबायचं नाही। शेवटी आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे। त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर सुरू होणार। आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही। आपल्याला उचलण्याचा प्रयत्न केला जाईल, आपल्याला खुनशी वागणूक दिली जाईल, शांत डोक्याने राहायचं। आता आरपारची शेवटची लढाई खेळायची, त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो। जो कोण संयमानं राहील, ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे, ज्याच्यात संयम पण आहे, ज्याच्यात आक्रमकता पण आहे, ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे, तो माणूस 100% यशस्वी होतो। म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा, काही गडबड करू नका। जितके दिवस लागतील तितके, पण संयम धरून घ्यायचा नाही। अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा। दिसत नसलं, आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका। अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसेल। इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा। देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते, विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो। आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला लोक रोखलं जातं। गणेश उत्सव सण आमचा, पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो। आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं। आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या